नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण उपमा बनवणार आहोत। सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी टिफिनसाठी अशी हेल्दी अशी रेसिपी आहे। तर आपण आज उपमा बनवणार आहोत। तर आपण रेसिपी सुरू करूया। उपमा बनवत आहोत आपण नाश्त्यासाठी। इथे मी थोडंसं तूप घालत आहे। कढई घेतले आणि 1 वाटी रवा घेतलाय। रवा बारीक आहे हा। तो आपण आधी थोडा भाजून घेणार आहे। रवा आपण थोडा हलका भाजून घेऊया, जास्त भाजायचा नाहीये। 2 ते 3 मिनिटं त्याला भाजून घेणार आहोत। स्लो गॅसवरच भाजून घ्यायचं आहे। उपम्याचा रवा हा बारीक रवा आहे। 2 मिनिटं मी याला स्लो गॅसवर बारीक गॅसवर भाजून घेतलाय। त्याला काळा करायचं नाही, करपवायचं नाही किंवा जास्त लालही करायचं नाही। तसाच रंग राहायला पाहिजे। फक्त 2 मिनिटं त्याला थोडंसं तूप टाकून किंवा असंच जरी नॉर्मली केलं गरम तरी चालेल, भाजून घ्यायचं फक्त। त्याला थोडंसं क्रिस्पीपणा असला पाहिजे, डायरेक्टली कच्चं पण ठेवायचं नाही। आता मी हे 2 मिनिटं चांगलं भाजून घेतलंय। आता मी याला साईडला ठेवून देते। उपम्याला आपण फोडणी देणार आहोत। इथे मी पॅन ठेवलाय, त्यामध्ये तेल घातलंय थोडंसं। आता आपण त्यामध्ये मोहरी घालूया आधी। इथे मी 1 चमचा मोहरी घालत आहे। मोहरी जरा चांगली तडतडू द्यायची आधी आणि मग बाकीचं साहित्य टाकायचं आहे। मोहरी थोडी आपण तडतडू देऊया आधी। मोहरी आपली चांगली तडतडलेली आहे। यामध्ये मी थोडंसं उडदाची डाळ घालणार आहे। उडदाची डाळ घातल्यानंतर इथे मी 1 कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, तो घालणार आहे। कढीपत्ता आणि हिरवी मिरच्या आहेत 3 चिरलेल्या, त्या घालणार आहे। आणि कांदा थोडा मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया। कांदा आपल्याला काळा करायचा नाही, फक्त थोडा मऊ होईपर्यंत परतून घेऊया। 1-2 मिनिटं आपण त्याला चांगलं परतून घेऊया। इथे मी कांदा घातलेलाच आहे, त्याबरोबर मी हे थोडेसे काजू घेतलेले आहेत। अख्खे काजू नाहीत, मध्ये फोडलेले काजू आहेत अर्धे। ते पण मी कांद्याबरोबर फ्राय करणार आहे। कांदा आपल्याला काळा करायचा नाही, त्यामुळे स्लो गॅसवर त्याला फ्राय करून घ्या, भाजून घ्या। इथे आपला कांदा भाजला गेला आहे, चांगला मऊ झालेला आहे। जास्त काळा केला नाहीये मी। आता यामध्ये आपण जो रवा भाजून ठेवला होता तो घालणार आहे। तो 2 मिनिटं याच्यामध्ये परतून घेणार आहे। यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे। हळद नाही घातली तरी चालेल, पण मी थोडीशी हळद घालणार आहे, एकदम थोडीशी। पण मला उपमा थोडासा पिवळा असेल तर, पिवळ्या कलरवाला असेल तर बरा वाटतो, आवडतो। मी थोडीशी हळद घातली याच्यामध्ये। आता 2 मिनिटं 1 मिनिट आपण हा रवा याच्यामध्ये परतून घेऊया। रवा आपला चांगला परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूया। यामध्ये आपण गरम पाणी घालूया। गॅस स्लो ठेवलाय। जितकी जरूरत आहे तेवढंच गरम पाणी घाला।
आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे. मीठ आधी घातलं असतं तरी चाललं असतं, मी नंतर घालते कारण आपल्याला अंदाज येतो रवा थोडा फुगतो त्यामुळे. रवा आपला चांगला आता फुलला आहे, त्याच्यामुळे मी मीठ नंतर घातलं आहे. त्यामध्ये मी थोडीशी साखर घालणार आहे, एकदम थोडीशी घालणार आहे, जास्त नाही, अर्धा चमचाच. आपण थोडं मिक्स करून घेऊया. आपल्याला जर वाटलं याच्यामध्ये पाणी अजून थोडंसं पाहिजे तर आपण थोडंसं पाणी घालू शकतो. थोडंसं यामध्ये पाणी घालणार आहे. आता यामध्ये यावर आपण 2 मिनिटं झाकण ठेवून आपण याला वाफेवर शिजवून घेऊया. हलकं पाणी आहे त्याच्यामुळे याला 3 ते 4 मिनिटं, जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊया. त्याच्यावर मी झाकण ठेवत आहे. 3 ते 4 मिनिटं आपण याला चांगलं वाफेवर शिजवून घेऊया. झाकण काढूया आपण. 3 ते 4 मिनिटं छानपैकी मी याला वाफेवर शिजवलंय. बघा एकदम मस्त मऊसर झालेलं आहे. जास्त चिकट पण झालेला नाही आणि गोळा पण झालेला नाही त्याचा. आता आपण याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते वरून आणि ओला नारळ आहे किसलेला तो घालणार आहे. ओल्या नारळामुळे अजून चव लागते त्याला. आता आपण मिक्स करून घेऊया आधी. चांगलं मिक्स झालं की आता आपण हे सर्व करून घेऊया. आपला हा उपमा तयार झालेला आहे. नाश्त्यासाठी आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी मऊसूद असा हा उपमा तयार झालेला आहे. आणि तुम्ही घरी करून पहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.